हॅलो पॅरेंट्स, तुम्ही सुद्धा तुमच्या नवजात बाळाला मिटन्स किंवा हातमोजे हे कायम हातामध्ये घालून ठेवत आहात का? तर ही खूप मोठी चूक आहे, ती करू नका. कारण की बाळासाठी हाताचा मूवमेंट करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. काही दिवसांनंतर बाळ जन्मल्यानंतर काही दिवसांनी स्वतःचे हात तोंडात घालतं. ही त्याची सेफ सुदिंगची मेथड असते. काही स्वतःला शांत करण्यासाठी सुद्धा तसं त्या हाताच्या बोटांचा हाताचा वापर करत असतात. त्यानंतर बाळ एक्सप्लोअर करत असतं, आपल्या चेहऱ्याला हात लावत असतं, आपले हात बघत असतं, बोटं बघत असतं. त्याच्यामुळे बाळाला जेव्हा दृष्टी नसते तेव्हा या हातांचा वापर करूनच बाळाला समोरच्या वस्तूंचा गोष्टींचा अंदाज घेणं हे सोपं जात असतं. त्यानंतर बाळाच्या हँड आय कोऑर्डिनेशनसाठी सुद्धा ही खूप मोठी प्रोसेस आपण थांबवत आहोत जर आपण त्यांना कायम हातमोजे घालून ठेवत असतो. किंवा मग त्याच्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंटसुद्धा त्याच्यामुळे ही बाळाची हळू होते. त्याच्यामुळे ही चूक बाळाची खरंच थांबवा आणि बाळाला हे कायम हातमोजे मिटन्स घालणं जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा आजपासूनच बंद करा. मग याचा अर्थ हातमोजे घालायचेच नाही का? बाळ स्वतःच्या चेहऱ्यावरती वरखडे मारता आहे, नखांचे पंजे मारता आहे, मग ते कसे थांबवायचे? तर ते तुम्ही ते सुद्धा घालू शकता, पण हातामोजे घातल्यानंतर हे कायमस्वरूपी तसं ठेवणं हे चुकीचं आहे. थोड्या वेळासाठी तुम्ही हे घालू शकता. बाळ जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये तसं करत असेल, बाळाला त्या गोष्टीचा विसर पाडून नंतर तुम्ही ते हातमोजे काढून घेऊ शकता. बाळाला दुसरीकडे गुंतवू शकता आणि त्यानंतर हातमोजे काढून घेऊ शकता. बाळाची नखं हळूवारपणे कापून घेऊ शकता, जेणेकरून बाळा जे नखचे वरखडे आपल्या गालावरती चेहऱ्यावरती मारतं ते सुद्धा कमी होईल आणि त्यामुळे बाळाच्या जे हातमोजे घालण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. तर ही चूक जर तुम्ही करत असाल तर आजच थांबवा आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.